सनातन धर्मात 33 कोटी देव आहेत असा एक समज सगळीकडे पसरलेला असतो. पण म्हणजे जर असं म्हटलं की हे सगळे देव आकाशात ढगावर बसलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती नसून हो, एकाच कॉस्मिक ऑपरेटिंग सिस्टमचे भाग आहेत. अगदी बरोबर, एका अफाट अशा वैश्विक कार्यप्रणालीचे वेगवेगळे भाग. आज आपण भारतीय तत्वज्ञानातील या सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एकावर प्रकाश टाकणार आहोत. हां, आणि हा विषय खूपच रंजक आहे. नक्कीच. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता यांसारख्या प्राचीन ग्रंथांचे संदर्भ घेणार आहोत. तसेच डॉक्टर विकास दिव्यकीर्ती आणि दीपन सिंग यांच्यासारख्या अभ्यासकांच्या विश्लेषणातून आपण देव किंवा ईश्वर या संकल्पनेचा वेध घेणार आहोत. आणि तेही कोणत्याही अंधश्रद्धेशिवाय, केवळ तर्क, विज्ञान आणि तत्वज्ञानाच्या आधारे. हो, कारण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिला आणि मूलभूत प्रश्न मला हा पडतो की देव एक आहे, अनेक आहेत, की या सगळ्या मानवी आकलनाच्या पलीकडे काहीतरी वेगळंच आहे? हां, खरोखरच अस्वस्थ करणारा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण कसं आहे, जेव्हा आपण बाहेरून या सगळ्या गोष्टींकडे पाहतो ना, तेव्हा सगळं खूप गुंतागुंतीचं वाटतं. म्हणजे ते अनेक देव, मूर्ती, अवतार असं सगळं? हो, वेगवेगळ्या देवता, त्यांच्या वेगवेगळ्या मूर्त्या, हजारो वर्षांच्या कथा, हे सगळं एखादा डायग्नॉस्टिक मडी वॉटर्स म्हणजे निदानाच्या बाबतीतल्या गढूळ पाण्यासारखं आहे. बरोबर. पण जर आपण मूळ ग्रंथांकडे गेलो तर हे पाणी अतिशय पारदर्शक होऊ लागतं. डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांच्या विश्लेषणाचा संदर्भ घेतला तर ते स्पष्ट करतात की हा जो देवांच्या संख्येबद्दलचा गोंधळ आहे ना, तो काही आजचा नाहीये. अच्छा. हो, त्याची पाळेमुळं थेट वेदांच्या सुरुवातीच्या काळात रुजलेली आहेत. म्हणजे अगदी प्राचीन काळापासून हा संभ्रम होता. आपण नेहमी ऐकतो की वेद हे ज्ञानाचे सर्वोच्च स्रोत आहेत. मग तिथे गोंधळ कसं काय असू शकतो? पाऊस यांसारख्या शक्ती. अगदी. सूर्य, वरुण, इंद्र, अग्नी यांसारख्या शक्ती मानवी नियंत्रणाच्या बाहेर होत्या. प्राचीन मानवाने या प्रचंड नैसर्गिक शक्तींबद्दल कृतज्ञता आणि आदराची भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना देवतांचं रूप दिलं. अच्छा. या देवतांची स्तुती करण्यासाठी अनेक मंत्र आणि यज्ञयागांचं वर्णन वेदांमध्ये आहे. पण मग इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि माझ्या वाचनानुसार तो प्रश्न खुद्द वेदांमध्येच वारंवार विचारला गेला आहे. कस्मै देवाय हविषा विधेम, म्हणजेच नक्की कोणत्या देवाची पूजा करावी? बरोबर. मग जर वेदांमध्ये एवढे सगळे देव आहेत तर मग सनातन धर्म हा एकेश्वरवादी आहे की अनेकेश्वरवादी? अतिशय अचूक मुद्दा मांडलात. आणि याच प्रश्नातून भारतीय तत्वज्ञानातील सर्वात मोठी वैचारिक क्रांती घडली. म्हणजे कशी? डॉक्टर दिव्यकीर्ती अतिशय सुंदरपणे स्पष्ट करतात की कोणत्या देवाची पूजा करावी हा जो प्रश्न होता तो वेदांच्या शेवटी म्हणजेच उपनिषदांच्या काळात सुटला. उपनिषदे ही वेदांचाच पुढचा आणि अत्यंत परिपक्व असा भाग आहेत. त्यांनी स्पष्ट केले की हे जे अनेक देव दिसतात ते वेगवेगळ्या सत्ता नसून सर्व मार्ग एकाच अंतिम सत्याकडे जातात. ओके. उपनिषदांनी या अंतिम सर्वोच्च सत्तेला एक नाव दिले आणि ते नाव म्हणजे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे हेच ते सर्वोच्च तत्व. पण मग या ब्रह्माचं स्वरूप कसे आहे, ते दिसायला कसे आहे? इथेच तर उपनिषदांनी एक भन्नाट वैचारिक झेप घेतली आहे. ते ठामपणे सांगतात की ब्रह्म हे सगुण किंवा साकार नाही, तर ते निर्गुण आणि निराकार आहे. निराकार आहे. हो, त्याला कोणताही विशिष्ट आकार, रंग किंवा मानवी गुणधर्मांच्या चौकटीत बसवता येत नाही. मुंडकोपनिषदात म्हटले आहे की ब्रह्म हे ज्ञानाचे स्वरूप आहे. त्यातूनच वैश्विक बुद्धिमत्ता, रूप आणि सर्व सजीव व निर्जीव गोष्टींची निर्मिती होते. बापरे, हे खूपच खोल आहे. आणि मानवी आकलनाच्या आणि भाषेच्या मर्यादा स्पष्ट करण्यासाठी उपनिषदांनी एका विशेष संकल्पनेचा वापर केला आहे. ती म्हणजे नेती. नेती याचा अर्थ नाही असे नाही तसे असाच होतो ना? अगदी बरोबर. न इति म्हणजे आपण ब्रह्माचे वर्णन ते काय आहे हे सांगून करूच शकत नाही, कारण आपली भाषा अत्यंत मर्यादित आहे. आपण फक्त ते काय नाहीये हे सांगू शकतो. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला शब्दांत बांधतो तेव्हा आपण त्याला मर्यादित करतो आणि ब्रह्म हे अमर्याद आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर देव ही आकाशात बसलेली आणि जगावर नियंत्रण ठेवणारी एखादी व्यक्ती नसून ती एक सर्वोच्च ऊर्जा किंवा परमसत्ता आहे, ज्यातून ही संपूर्ण सृष्टी निर्माण होते. अगदी तसंच. पण थांबा, मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. जर देव निराकार आहे, निर्गुण आहे आणि तो केवळ एक ऊर्जा स्रोत आहे,
तर मग आपण ज्यांची मंदिरात पूजा करतो त्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांच्या मूर्ती आणि रूपांचं काय? हे सगळे देव कुठून आले? हे तर पूर्णपणे विरोधाभासी वाटतंय. वरवर पाहता तसे वाटते खरे, पण यामागे एक अत्यंत प्रगत असे विज्ञान आहे. दीपेन सिंग यांच्या विश्लेषणातून या प्रश्नाचं उत्तर अतिशय तार्किक पद्धतीने मिळते. अच्छा. हो, त्यांनी ओम या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. छांदोग्य उपनिषद सांगते की ओम हा तो आदिम शब्द किंवा ध्वनी आहे ज्यातून सर्व काही निर्माण झाले आहे. बरोबर. आता जर आपण ओम या शब्दाची फोड केली तर तो अ, उ आणि म या 3 अक्षरांनी बनलेला आहे. आणि या 3 अक्षरांमध्ये सृष्टीचं संपूर्ण चक्र सामावलेलं आहे. हे कसं काय? म्हणजे या 3 अक्षरांचा सृष्टीच्या चक्राशी नक्की काय संबंध असू शकतो? मी सांगते. अ हे अक्षर सर्जन किंवा निर्मिती म्हणजे जनरेशन दर्शवते. हं. उ हे अक्षर पालन किंवा संचालन म्हणजे ऑपरेशन दर्शवते. आणि म हे अक्षर विलयन किंवा नाश म्हणजेच डिस्ट्रक्शन दर्शवते. अरे वा. आता या 3 तत्वांसाठी सनातन धर्मात कोणती नावे वापरली जातात याचा विचार करा. निर्मिती करणारी शक्ती म्हणजे ब्रह्मा. पालन करणारी शक्ती म्हणजे विष्णू. अगदी बरोबर. आणि विलयन करणारी शक्ती म्हणजे महेश किंवा शिव. इंग्रजीत ज्याला आपण जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर म्हणजेच गॉड म्हणतो ना, तो योगायोग नसून याच अ, उ, म चे आधुनिक रूप आहे असे म्हणता येईल. क्या बात आहे. म्हणजे माझ्या डोक्यात आत्ता प्रकाश पडलाय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आकाशात राहणारे 3 वेगवेगळे देव नसून एकाच परमसत्तेची म्हणजेच त्या निराकार ब्रह्माची ती 3 प्रमुख कार्य आहेत. होय. मानवी मनाला त्या अमूर्त आणि निराकार शक्तीचे आकलन सोपे जावे म्हणून या कार्यांना मानवी रूपे आणि नावे दिली गेली आहेत. बरोबर? तंतोतंत. आणि यामागे एक अत्यंत सखोल असे मानसशास्त्रीय साम्य देखील आहे. मानसशास्त्रीय साम्य ते कसं? मांडुक्य उपनिषदानुसार ओमची ही 3 अक्षरे मानवी चेतनेच्या 3 मुख्य अवस्था दर्शवतात. अ म्हणजे जागृत अवस्था, उ म्हणजे स्वप्नावस्था आणि म म्हणजे गाढ झोप किंवा स्वप्नविरहित अवस्था. अच्छा. म्हणजे आपण ज्या रोज अनुभवतो त्या अवस्था. अगदी. या 3ही अवस्थांचा अनुभव आपण सर्वजण रोज घेतो. पण उपनिषदे सांगतात की या 3हींच्या पलीकडे एक 4थी अवस्था आहे, ज्याला तुरीय अवस्था म्हणतात. तुरीय अवस्था? ओ, ती अवस्था म्हणजे ओमचा उच्चार संपल्यानंतर उरणारी शांतता. ती शांतता म्हणजेच प्रत्यक्ष ब्रह्म. हे खरोखरच अचंबित करणारे आहे. पण मला एक गोष्ट अजूनही खडकत आहे. कोणती? जर मूळ तत्व एकच निराकार ब्रह्म आहे तर मग आपल्याला हे जग इतकं वैविध्यपूर्ण आणि अनेकत्वांनी भरलेलं का दिसतं? इथे माया नावाची संकल्पना येते असं मी कुठेतरी वाचलं होतं. पण माया म्हणजे नक्की काय? माया ही या निराकार सत्याला आकार देणारी एक फिल्टर किंवा प्रणाली आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणजे एक प्रकारचा लेन्स? हो, तसंच काहीसं. बृहदारण्यक उपनिषदात म्हटले आहे की तो प्रभू मायेच्या द्वारे सर्व रूपांमध्ये प्रकट होतो. तो एकच आहे, पण मायेमुळे तो आपल्याला अनेक रूपांमध्ये दिसतो. आपण एक आधुनिक उपमा घेऊया. नक्कीच. समजा एखाद्या मुख्य पॉवर स्टेशनमधून वीज येत आहे. ती वीज जेव्हा फ्रीजमध्ये जाते तेव्हा ती थंड करण्याचं काम करते, ओव्हनमध्ये जाते तेव्हा गरम करते आणि बल्बमध्ये जाते तेव्हा प्रकाश देते. बरोबर. वीज तीच आहे, ती निराकार आणि अदृश्य आहे. पण ज्या उपकरणात ती जाते त्यानुसार तिचे रूप आणि कार्य बदलते. क्या बात आहे. ही उपमा अत्यंत चपखल आहे. म्हणजे ती मूळ वीज म्हणजे ब्रह्म आणि फ्रिज, ओव्हन, टीव्ही ही वेगवेगळी उपकरणे म्हणजे माया किंवा हे भौतिक जग आणि आपण स्वतः. अगदी बरोबर. पण जर हे असं आहे तर आपला स्वतःचा म्हणजे वैयक्तिक आत्म्याचा या विराट सत्याशी काय संबंध आहे? म्हणजे भारतीय तत्वज्ञान आणि इतर धर्मांमधील आत्म्याच्या संकल्पनेत काही फरक आहे का? खूप मोठा फरक आहे. डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांनी सेमिटिक धर्म म्हणजे यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म आणि भारतीय तत्वज्ञान यांच्यातील आत्म्याच्या संकल्पनेची सविस्तर तुलना केली आहे. काय सांगते ती तुलना? सेमिटिक धर्मांमध्ये आत्म्याची निर्मिती होते आणि त्यानंतर त्याला केवळ एकच जीवन मिळते. त्या जीवनातील कर्मानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कायमस्वरूपी स्थान मिळते. अच्छा, म्हणजे फक्त एकच चान्स. हो, तिथे आत्मा शाश्वत असू शकतो, पण त्याची सुरुवात एका ठराविक बिंदूपासून होते. या उलट भारतीय तत्वज्ञानात म्हणजे सनातन धर्मात आत्मा हा पूर्णपणे शाश्वत मानला जातो. म्हणजे इटर्नल. अगदी. तो कधीही जन्म घेत नाही आणि कधी मरत नाही. तो त्या मूळ विजेचाच एक अंश आहे.
पण इथे एक तार्किक अडचण निर्माण होते. कोणती? जर आत्मा कधीच मरत नाही आणि तो अजिबात बदलतही नाही, तर मग पुनर्जन्म कसा होतो? आपण जे काही भोगतो आहोत ते मागच्या जन्माचं फळ आहे. हा कर्माचा सिद्धांत नेमका कसा काम करतो? जर आत्मा निर्लेप आहे तर त्याला हे कर्माचे ओझे कसे चिकटते? अतिशय टोकदार प्रश्न आहे हा. आणि या प्रश्नावर भारतीय तत्वज्ञानातच अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत. अच्छा. जसं की उदाहरणार्थ चार्वाक तत्वज्ञान. चार्वाक हे अत्यंत भौतिकवादी होते. ते या सर्व संकल्पनांना सरळ सरळ नाकारतात. त्यांच्या मते आत्मा, देव, पुनर्जन्म असे काहीही नसते. बापरे, थेट नकार? हो, ते म्हणतात भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे एकदा देह जळून खाक झाला की तो पुन्हा कुठून येणार? जे काही आहे ते फक्त हे भौतिक जग आहे. हा. म्हणजे योलो, यू ओनली लिव्ह वन्स, हे तर आजच्या पिढीचं तत्वज्ञान चार्वाकांनी हजारो वर्षांपूर्वीच मांडून ठेवलं होतं. अगदी तसंच. पण इतर तत्वज्ञानांचे काय? बौद्ध धर्म याबद्दल काय सांगतो? बौद्ध तत्वज्ञान एक वेगळाच आणि अत्यंत सूक्ष्म विचार मांडते. बौद्ध धर्म आत्म्याला शाश्वत मानत नाही. त्यांच्या मते आत्मा नावाची कोणतीही कायमस्वरूपी वस्तू नाही, तर तो केवळ चेतनेचा प्रवाह आहे, म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. अनात्ता किंवा नो सेल्फ ही त्यांची मूळ संकल्पना आहे. चेतनेचा प्रवाह आणि कायमस्वरूपी आत्मा नाही. मग जर आत्माच नाहीये तर पुनर्जन्म कोणाचा होतो आणि कर्माचे फळ कोण भोगतो, हे मला समजायला थोडं कठीण जातंय. आपण एखाद्या सोप्या उदाहरणाने हे स्पष्ट करू शकतो का? नक्कीच. डॉक्टर दिव्यकीर्ती यांनी दिलेले दिव्याचे उदाहरण इथे खूप उपयोगी पडते. समजा एका जळत्या दिव्यावरून दुसरा दिवा लावला. बरं. आता मला सांगा, पहिल्या दिव्याची तीच आग दुसऱ्या दिव्यात गेली का? नाही. आग तीच नाहीये, ती नवीन आहे. अगदी बरोबर. ती आग तीच नसते. ती प्रत्येक क्षणी बदलत असते, पण ती प्रज्वलन प्रक्रिया मात्र पुढे जाते. किंवा समुद्राच्या लाटेचं उदाहरण घ्या. लाट जेव्हा पुढे जाते तेव्हा पाणी पुढे जात नाही, तर केवळ ऊर्जा पुढे जाते. अगदी तसेच बौद्ध धर्मानुसार एका जन्मातून दुसऱ्या जन्मात कोणतीही ठोस वस्तू किंवा आत्मा जात नाही, तर केवळ कर्मांची आणि चेतनेची प्रक्रिया पुढे वाहते. हे खरोखरच खूप खोल आहे. पण उपनिषदांचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा आहे, नाही का? असल्याशिवाय सावली असू शकत नाही, तसेच ईश्वराशिवाय म्हणजेच ब्रह्माशिवाय जीवात्म्याचे अस्तित्व असू शकत नाही. दोन्ही तत्वतः एकच आहेत. फक्त त्या मायेच्या फिल्टरमुळे वेगळे वाटतात. अगदी बरोबर. त्या मायेच्या किंवा अज्ञानाच्या फिल्टरमुळे जीवात्मा स्वतःला वेगळा मानतो. तर आतापर्यंत आपण हे पाहिले की देव हा एक अमूर्त ऊर्जा स्रोत आहे, ओम हे त्याचे कार्यरूप आहे, माया हे एक फिल्टर आहे आणि आपण सर्व त्याच ऊर्जेची वेगवेगळी उपकरणे आहोत. पण इथे माझा सर्वात मोठा आक्षेप आहे. कोणता आक्षेप? जर सर्व काही एकच ब्रह्म आहे, जग ही एक माया किंवा केवळ एक आभासी प्रणाली आहे आणि आपला आत्मा मुळातच अमर आहे, तर मग आपण या भौतिक जगात काही करण्याची गरजच काय? आपण आपली सगळी कर्तव्ये सोडून शांत का बसू नये? हिमालयात जाऊन डोळे मिटून का बसू नये? या सगळ्या तत्वज्ञानाचा माझ्या प्रत्यक्ष जीवनात, माझ्या रोजच्या जगण्यात काय उपयोग? आणि अगदी याच प्रश्नावर, याच जीवन आणि मृत्यूच्या आणि कर्तव्याच्या संभ्रमावर भगवद्गीता आपल्या मदतीला धावून येते. भगवद्गीता? हो. उपनिषदे हे अत्यंत उच्च दर्जाचे सैद्धांतिक तत्वज्ञान आहेत, तर भगवद्गीता ही त्या तत्वज्ञानाची प्रॅक्टिकल मॅन्युअल किंवा व्यावहारिक मार्गदर्शिका आहे. बरोबर. जेव्हा असा प्रश्न पडतो की हे सगळं ज्ञान प्रत्यक्ष जीवनात कसं वापरायचं, तेव्हा कुरुक्षेत्राच्या रणांगणापेक्षा दुसरं कोणतंही उत्तम उदाहरण असू शकत नाही. हो, हे खरंय. आपल्याकडे असलेल्या गीता प्रेसच्या श्रीमद भगवद्गीता या संदर्भ ग्रंथात पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाचे सविस्तर वर्णन आहे. परिस्थिती अशी आहे की युद्ध सुरू होणार आहे. पांढऱ्या घोड्यांच्या रथावर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन स्वार आहेत. आणि अचानक अर्जुन श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेण्यास सांगतो. आणि रथ मध्यभागी गेल्यावर जे घडते ते मानवी इतिहासातील सर्वात मोठे मानसिक द्वंद्व आहे. बरोबर. अर्जुन समोर पाहतो तर त्याला आपले गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म, काका, मामा, भाऊ, नातू दिसतात. सारे स्वकीयच तिथे उभे आहेत. आणि हे पाहून अर्जुनाची अवस्था अत्यंत वाईट होते. गीतेतील श्लोकानुसार अर्जुन म्हणतो, सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती. म्हणजे माझे हातपाय गळत आहेत, माझ्या तोंडाला कोरड पडत आहे आणि माझ्या हातातून माझे गांडीव धनुष्य खाली गळून पडत आहे.
आजच्या भाषेत सांगायचं तर अर्जुनाला एक प्रकारचं डीप डिप्रेशन किंवा क्लिनिकल पॅनिक अटॅक येतो. अगदी बरोबर. त्याला वाटते की आपल्याच नातेवाईकांना मारणे हे सर्वात मोठे पाप आहे. येथे एक अतिशय रंजक आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की अर्जुन ज्याला पाप मानत होता आणि नैतिकतेच्या ज्या पायावर उभा राहून युद्ध करण्यास नकार देत होता, तो पायाच मुळात अज्ञानावर आधारलेला होता, असे श्रीकृष्ण त्याला दाखवून देतात. पण हे कसं शक्य आहे? आपल्याच माणसांना न मारणे, हिंसा न करणे हे अज्ञान कसे असू शकते? हे तर चांगलं लक्षण आहे ना? नाही, कारण अर्जुन फक्त त्या भौतिक शरीरांना पाहत होता. तो त्या शरीरांच्या पलीकडे असलेल्या शाश्वत तत्वाला विसरला होता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो त्याचा स्वधर्म म्हणजेच एका योद्ध्याचे कर्तव्य विसरला होता. अच्छा. दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अत्यंत कडक शब्दांत अर्जुनाला सांगतात, क्लायबियम मास्म गमः पार्थ, म्हणजे हे पार्था, अशा या ऐन युद्धाच्या वेळी या मानसिक दुर्बलतेला बळी पडू नकोस. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप, मनाची ही क्षुद्र दुर्बलता सोडून दे आणि युद्धासाठी उभा राहा. आणि मग श्रीकृष्ण त्याला सांख्य योगाचा सिद्धांत समजावून सांगतात. ते म्हणतात की आत्मा अमर आहे आणि शरीर हे केवळ एक माध्यम किंवा कपड्यांसारखे आहे. ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. अगदी बरोबर. पण थांबा, मला इथे खूप धोकादायक पळवाट दिसतीये. कोणती पळवाट? जर शरीर हे फक्त कपड्यांसारखं आहे आणि ते बदलतं, तर हे ऐकायला थोडं भीतीदायक नाही का? याचा अर्थ असा की कोणीही कोणालाही मारावं आणि सांगावं की मी तर फक्त त्याचे कपडे बदलले. ही तर हिंसेला दिलेली थेट परवानगी वाटू शकते. हा अत्यंत महत्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा आक्षेप आहे. पण इथेच लॉजिकल स्पिरिच्युअलिटी किंवा तर्कशुद्ध अध्यात्म समजून घेणं गरजेचे आहे. हा. श्रीकृष्ण अर्जुनाला रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही निरपराध व्यक्तीला मारायला सांगत नाहीयेत. ते एका सैनिकाला, एका योद्ध्याला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देत आहेत. ओके, म्हणजे स्वधर्म. हो. जेव्हा अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध उभे राहण्याची वेळ येते, तेव्हा तिथे वैयक्तिक आसक्ती, राग किंवा हे माझे नातेवाईक आहेत हा मोह आडवा येता कामा नये. कृती महत्वाची आहे, पण त्या कृतीमागचा हेतू आणि अनासक्ती अधिक महत्वाची आहे. म्हणजे मुद्दा हा आहे की आपण प्रत्येक कृतीकडे एका उच्च पातळीवरून पाहिले पाहिजे. बाहेर पडतो. ज्ञानी माणूस केवळ शरीराच्या मृत्यूने विचलित होत नाही, कारण त्याला माहीत असते की जे खरे आहे म्हणजे आत्मा ते कधीच नष्ट होऊ शकत नाही आणि जे खोटे आहे म्हणजे भौतिक शरीर ते कधीच कायम टिकू शकत नाही. हे सत्य स्वीकारल्याने आपल्या मनातील भीती आणि दुःख कायमचे नष्ट होते. तर आजच्या या अतिशय सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? सनातन धर्मात देव ही अनेक रूपे धारण करणारी एकच अमूर्त शक्ती किंवा ऊर्जा आहे, ज्याला ब्रह्म म्हणतात. हां. ओम हे त्या ऊर्जेचे ध्वनिरूप आणि कार्यरूप आहे. माया ही एक प्रणाली आहे जिच्यामुळे आपल्याला हे जग वेगवेगळे भासते, पण मुळात आपण सर्व त्याच परमसत्तेची वेगवेगळी उपकरणे आहोत. आपला आत्मा आणि तो परमात्मा एकच आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे ज्ञान केवळ पोथ्यापुराणांमध्ये वाचण्यासाठी नाहीये. हा एक असा दृष्टिकोन आहे जो आपली रोजची चिंता किंवा अँक्झायटी पूर्णपणे संपवू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती हे खऱ्या अर्थाने समजून घेते की तिच्यातील आणि समोरच्या व्यक्तीतील चेतना एकच आहे, तेव्हा त्या व्यक्तीचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. नक्कीच. आपण इतरांचा द्वेष करू शकत नाही, कारण तसे करणे म्हणजे स्वतःचाच द्वेष करण्यासारखे आहे. आपल्या रोजच्या जीवनातील अहंकार, छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद, हे सगळं त्या मायेच्या सॉफ्टवेअरमधील ग्लिचेस वाटू लागतात. हे ज्ञान आपल्याला अधिक शांत, अधिक स्थिर आणि अत्यंत निखळ बनवते. किती सुंदर आणि व्यावहारिक विचार आहे हा. तैत्रीय उपनिषदात एक अत्यंत विलोभनीय ओळ आहे. ब्रह्माला अनेक होण्याची इच्छा झाली आणि त्याने स्वतःलाच या विश्वाच्या रूपात प्रकट केले. म्हणजेच देव आणि सृष्टी हे दोन वेगळे घटक नाहीत. हे जग ईश्वराने बनवलेले नाही, जसे एखादा सुतार खुर्ची बनवतो. बरोबर. तर हे जग म्हणजेच ईश्वराचा आविष्कार आहे. तो स्वतःच हे जग बनला आहे. आणि याच विचारासोबत आजचे हे सखोल विश्लेषण आपण थांबूया. पण जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. जर आपण सर्व एकाच ईश्वराचे आविष्कार आहोत, आपण सर्व एकाच कॉस्मिक ऑपरेटिंग सिस्टमचा भाग आहोत, तर मग आपण स्वतःशी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी कसा व्यवहार करायला हवा?
जर समोरच्या व्यक्तीमध्येही तीच वीज वाहत आहे जी आपल्यात आहे, तर मग आपले हे राग, द्वेष आणि अहंकार किती क्षुल्लक आहेत, नाही का? अगदी बरोबर. या अथांग एकत्वाचा आणि आपल्या खऱ्या स्वरूपाचा नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. धन्यवाद.